मी नेहमी संसदीय शब्दांचा वापर करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत 40 वर्षे काम केले आहे. मी संपादक आहे, त्यामुळे मला मराठी भाषा कोणी शिकवू नये अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्या बाबतच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली. सांगलीमध्ये राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली शहरात भव्य रॅली काढण्यात आली. मोठे शक्ती प्रदर्शन करत चंद्रहार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील उपस्थित होते. सिंधुदुर्गमध्ये एकतर्फी सामना आहे. कोकणात कायम मतदार विश्वसेनेलाच मतदान करतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच आम्हाला विरोधी उमेदवार, त्यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे भाजपने आमची विनंती मान्य केली आहे असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी यावेळी लागला. विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातील आहेत. त्यांनी अर्ज भरला म्हणजे बंडखोरी असं होत नाही. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांची समजूत काढू असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी महाराष्ट्रात एक संघ आहे. ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे त्या विदर्भात महाविकास आघाडी पुढे आहे. सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आपण पाहताय जयंतराव आहेत, अरुण लाडसाहेब आहेत, काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार विक्रम सावंत साहेब आहेत, सुमनताई आहेत. तुम्ही महाविकास आघाडीचे जे नेते सांगलीतले आहेत ते सगळे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते. सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार 100%. विश्वजित कदम दिसत नाही आहेत, त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय? विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर, ते 1-2 दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील. ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत, याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते. आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका. तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती. आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतात. त्यात सांगली आहे आणि उरलेल्या 47 जागासुद्धा आहेत. विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत. त्यांनी अर्ज भरला आहे. अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू. थोडेफार लोक नाराज होतात, त्यांची इच्छा होती इथे लढण्याची. आमच्याच कुटुंबातले आहेत ते. महाविकास आघाडी, काँग्रेस आम्ही एकच आहोत. मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू होत आहे, काय वाटतं? महाराष्ट्रातलं म्हणाल तर विदर्भातल्या जागांवर मतदान आहे. मी काल विदर्भात होतो आणि मला असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार करेल. नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे. काय उल्लेख काय उल्लेख काय केला सांगा ना. तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का? सांगलीवर बोला. मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो. मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको. मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे. मी पत्रकार आहे, मी संपादक आहे. मला कोणी मराठी भाषा शिकवू नये. कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपला 1 दिवसाचा दौरा आहे का मुक्काम आहे? येत राहू.